तर आज जे आहे आपण एक विशिष्ट अशी भाजी बनवणार आहोत. ती कोकणात जी आहे खूप स्पेशल आहे. कोकणात अशा दोनच भाज्या स्पेशल आहेत, त्या तुम्ही गेस करून सांगालच. पण त्याआधी मी तुम्हाला सांगते, एक तर काजूची भाजी, दुसरी म्हणजे फणसाची भाजी. तर त्या दोघांपैकी मी आज एक भाजी बनवणार आहे, तर ती मी तुम्हाला दाखवते आज कोणती आहे ती. चला तर आहे. सर्वात आधी ह्या ज्या तीन गोष्टी तुम्हाला दिसत आहेत पेपर व्यतिरिक्त, फणस, हे जे आहे कोयत्यासारखं, आणि हे आहे आपलं खोबरे आहे. सर्वात आधी जे आहे आपण या कोयतीला आहे ते तेल लावून घेऊया, जेणेकरून जो फणसाचा चीक आहे तो चिटकणार नाही. तुमच्याकडे याला काय म्हणतात ते कमेंट करून नक्की सांगा. आपल्याकडे काय म्हणतात? हा बोडसा तर नाहीये, कारण बोडशाला असं पुढे असतं. आई बघते माझ्याकडे ते हसते. बोडसा तर नाही हा, कारण की बोडशाला हे असं असतं पुढे. तर तुम्ही सांगा ह्याला काय म्हणतात ते. आईला माहिती आहे काय म्हणतात. एवढा काय मोठा होतो देख नको नको थांब मी कापतो. तर इथे जे मी पटपट फणस कापून घेते. तर इथे जे आहे तुम्हाला गरे कसे काढायचे ते दाखवते. तर इथे जे आहे मी पूर्ण काप केलेली आहे त्याची. तर गरे काढायच्या आधी जे आहे असं सहजासहजी आपण नाही काढू शकत. त्याच्या आधी जे आहे आपल्याला ना हे वरचं जे आहे ना तसं काढून घ्यावं लागतं. तर हे जे आहे काढून टाकायचं, याला पाव म्हणतात. त्यानंतर जे आहे हे असे गरे आपण आहे ते काढणार आहोत. तर बघू शकता. तर तुम्ही जे आहे खोबरेल तेल आहे ते ह्याला तर आपण लावलेलंच आहे, पण थोडं जे आहे ते हाताला सुद्धा लावून घेऊया, जेणेकरून हाताला पण चिटकणार नाही. आणि जे आहे मी ते सर्व गरज जे आहे ते काढून घेतो. तर बघू शकता हे जे आहे काढून झालेले आहेत. सर्व काढून घेते मी पटपट. तर इथे जे आहे आपण गरे आहेत ते दोन भागामध्ये असे कापून घेतलेत. बघू शकता एकाचे आहेत ते दोन तुकडे केलेले आहेत. तर ह्याला जे आहे आपण फोडणीला देऊया. तर फोडणीला जे आहे आपण जास्त काही वापरणार नाहीये. तर इथे जे आहे मी लसूण घेतलेला आहे, आणि हा आहे कढीपत्ता, दुसरं म्हणजे राई, तिखट, हळद आणि मीठ एवढंच आपण वापरणार आहोत. तर चला तर मग फोडणीला देऊया. इथे जे आहे मी गॅस ऑन करते. उद्या जे आहे आपण थोडा जवळ अडकून पण भाजी बनवणार आहोत, असा माझा प्लॅन चाललेला आहे. बघूया कितपर्यंत होतं ते. माझं काम जे आहे म्हणजे आपल्याला व्हिडिओ अशी फारशी बनवायला भेटत नाही, कारण की अंश जो आहे काहीच काम करायला देत नाही. आता पण आहे ती मला थोडी आईने मदत केलेली आहे हे कापायला वगैरे. तर मी जे आहे ते, आणि जवळ अडकून खूपच छान लागते भाजी. तर कोणाकोणाला आवडतं नक्कीच सांगा. तर चला तर मग आपण फोडणीला देऊया. तर इथे आहे मोठा जग झालेला आहे. मी ते फोडणी दिलेला आहे. तिखट मसाले जे काय आहे ते कढीपत्ता, लसूण वगैरे टाकलेले आहे. आणि नेमकं जे आहे मी व्हिडिओ चालू केलेले नाही आहे, तर मी तुम्हाला दाखवते. मला थोडा कॅमेरा नाही ते. तर बघू शकता इथे जे आहे मी फोडणी दिलेली आहे. तर मी जस्ट तुम्हाला दाखवते त्यामध्ये मी काय काय टाकलंय ते. असंच होतं माझ्यासोबत नेहमी. तर इथे जे आहे आपण लसूण टाकलेला आहे, राई टाकलेला आहे, थोडं जिरे टाकलेलं आहे, कढीपत्ता टाकलेला आहे. बघू शकता. आणि लाल तिखट आणि हळद टाकलेली आहे. तर ह्यामध्ये जे आहे आपण कापलेले जे गरे आहेत फणसाचे ते टाकून घेऊया. कापलेले गरे आहेत फणसाचे, तर आता आपण हे टाकणार आहोत यात. आणि हे जे आहेत आपण प्रॉपर असे मिक्स करून घेऊयात.
गॅस जो आहे माझा इथे बंद आहे, कारण की तिखट मसाला टाकलेला आहे आपण, तो करपेल यासाठी. तर हे जे आहे आपण इथे मिक्स बघू शकता झालेला आहे. त्यानंतर जे आहे मी यात आहे तो थोडंसं असं मीठ टाकणार आहे. आपण आपल्या अंदाजाप्रमाणे टाकू शकतो. त्यानंतर जे आहे मी थोडंसं यावरती पाणी शिंपडणार आहे, मसाला करपू नये यासाठी. त्यानंतर थोडंसं पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. आपण वरतून जे आहे मीठ टाकलेलं आहे त्यासाठी. आता जे आहे मी इथे गॅस ऑन करते आणि इथे मी झाकण लावून त्याच्यावरती पाणी ठेवणार आहे, जेणेकरून वाफ होऊन आतमध्ये आहे ते शिजलं जाईल. तर इथे जे आहे आपली भाजी शिजते, पण तर ह्या भाजीचे काही किस्से आहेत ते मी तुम्हाला सांगते. तर पहिल्यांदाच मी जे आहे भाजी बनवली होती 2 वर्षापूर्वी. तर जो कसा झालेला की मला काहीच अंदाज नव्हता आणि मी कधी बनवली सुद्धा नव्हती. आणि ती एवढी तिखट झाली होती ना भाजी, अक्षरशः कोणीच खाल्ली नाही, थोडी थोडी खाल्ली आणि फेकून दिली. वैभव पण म्हणजे बोलला, त्याला खूप भाजी आवडते, पण तो पण म्हणायला अरे काय बनवलंय हे, खावतच नाही हे ते. तरी पण सर्वांनी थोडी थोडी खाल्ली. नंतरला जे आहे त्याने भाजी फेकून दिली होती लिटरली. आणि सेकंड टाइम परत त्याच वर्षी आय थिंक मी बनवली होती, तेव्हा जवळा टाकून बनवला होता. आणि त्या भाजीचा पण जोक असा झाला होता की भाजी तर खूप छान झाली होती, टेस्टला सॉफ्ट झाली, पण ती एवढी सॉफ्ट एकदम आणि एवढी पातळ झाली, त्याच्यामध्ये पाणी खूप झालं आणि खूप पातळ झाली, पण टेस्टला खूप छान होती. पण काही ना काहीतरी चुकत होतं. पहिल्यांदा ते चुकलं, पुन्हा नंतर पाणी जास्त झालं भाजीत. तर आता मी तिसऱ्यांदा ही भाजी बनवते. तर बघूया आता ही भाजी आपली कशी होते ती. तुम्हाला खाऊन तर तुम्ही पण कोणत्या प्रकारे बनवता भाजी नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर आपले व्हिडिओज आवडत असतील तर नक्कीच चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. तर तुम्हाला दाखवते की भाजी जी आहे आपली शिजते, ती खाताना पण दाखवणार आहे. तर भाजी जी आहे कशी शिजली ओळखण्यासाठी जो बी आहे आतला फणसाचा तो दाबून बघायचा. तो प्रॉपर असं दाबला गेला म्हणजे आपली भाजी शिजलेली आहे. तर मी जे आहे ते खाऊन दाखवले. मस्त झालंय. कोणाकोणाला आवडते नक्की सांगा. तुम्ही पण ट्राय करा. आम्ही आता जेवायला बसतो. बाय.